आपला जो प्रोजेक्ट आहे हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर सिंपल आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट दाखवणार आहे. ठीक आहे, बट यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट करण्यासाठी आपण जी टेक्निक वापरताय ती ब्लॉकचेनची, म्हणजे इन्फॉर्मेशन वगैरे जी जाणार आहे किंवा ट्रान्झॅक्शन वगैरे जे काही होणार आहे ते ब्लॉकचेन वरून आहे. तर ब्लॉकचेन वर कोणतंही काम करण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक आहे तुमचा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म, सरळ ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म, आणि दुसरा आहे की नेमकं किती कॉइन्स कटले, किती बाकी आहे हे बघण्यासाठी तुम्हाला एक मेटा मास्क म्हणून प्लॅटफॉर्म लागतो. तर ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म जे आहे त्याला म्हणतात गणाची. असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे, त्यातलं एक सॉफ्टवेअर आहे गणाची. ठीक आहे, आणि मेटामास्क हे एक प्रकारचं डिजिटल वॉलेट असतं. ठीक आहे, डिजिटल वॉलेट, ज्यामुळे काय होतं की आपण जे काही ट्रान्झॅक्शन झाले आहे ते आपण यामध्ये स्टोर करू शकतो, बघू शकतो. या प्रोजेक्टला रन करण्यासाठी आपल्याला एक सर्व्हरची गरज पडते. त्या सर्व्हरचं नाव आहे झॅम. ठीक, या झॅम सर्व्हर मध्येच मी माझा डेटाबेस वगैरे ठेवलेला आहे. आता एक वेळेस प्रोजेक्ट रन करून दाखवतो. प्रोजेक्ट रन करण्याकरिता प्रोजेक्टचं फोल्डर जस्ट ओपन करायचं, तिथे जायचं आणि टाईप करायचं CMD कमांड पॉम्प. ठीक आहे, आता आपल्या प्रोजेक्टमध्ये यामध्ये दोन महत्वाचे पार्ट आहेत. एक आहे कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट देतोय एखाद्या वस्तूचा, या कॉन्ट्रॅक्टरला पण काय म्हणूया, युजर म्हणूया, म्हणजे कस्टमर. आणि दुसरा महत्वाचा पार्ट आहे आपला सप्लायर, जो आपल्याला वस्तू देतोय. सप्लायर म्हणजेच आपल्या प्रोजेक्टमध्ये ऍडमिन झाला. ठीक आहे, ओके. तर युजर म्हणजेच आपण कॉन्ट्रॅक्टर, आणि ऍडमिन म्हणजे तो ज्याच्याकडे वस्तू आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात लॅपटॉप आहेत, फ्रीज आहेत, वॉशिंग मशीन आहेत, जे काही असेल त्या सगळ्या वस्तू कोणाकडे, सप्लायरकडे. आणि आपण ते ऑर्डर करतोय म्हणजे वी आर युजर. आता हे सगळं युजर झालं, हे सगळं सप्लायर झालं, हे सगळं मॅनेजमेंट झालं. हे करण्याकरिता, हे आपल्याला ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर करण्याकरिता आपल्याला ब्लॉक्सची गरज असते. ते ब्लॉक्स म्हणजे आपल्याकडे ते ब्लॉक्स कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर गणाच्या नावाचं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही आता गणाच्या नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते ओपन करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लॉक्स मिळतात. ठीक आहे, मी तर क्विक स्टार्ट वर क्लिक केलं. यामध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लॉक्स मिळालेले आहे. बघा, बाय डिफॉल्ट तुम्हाला जवळपास एक 10 ब्लॉक्स मिळतात. इथे इंडेक्स नंबर दिलेला आहे 0, 1, 2 अप टू 9 आहे, म्हणजे हे टोटल 10 झाले. प्रत्येक ब्लॉकचा एक आपला एक ऍड्रेस असतो आणि त्या ब्लॉकची एक आपली किंमत असते. बाय डिफॉल्ट ही किंमत जी आहे ती इथेरियम मध्ये असते, इथं 100 इथं. ठीक आहे, तर यामध्ये आता हे सगळे ब्लॉक्स आहे आपल्याला युज करावं लागेल. सो प्रोजेक्टला रन करण्यासाठी आपल्याला जो आपला कॉन्ट्रॅक्ट आहे तो ब्लॉकवर डिप्लॉय करण्यासाठी आपल्याला हे ब्लॉक्स वापरावे लागतात. सो हे रन करण्यासाठी बघा, मी इथे आलो, आपलं कमांड प्रॉम्प्ट ओपन केलं. आपल्याला काही कमांड फायर करायचे असतात. कमांड फायर करताना आपल्याला दोन ठिकाणचे ऍड्रेस आवश्यक आहे, एक कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि एक सप्लायरसाठी. तर कॉन्ट्रॅक्टरचा ऍड्रेस कसा घ्यायचा, मिनिमाइज केलं, इथे आलो, आपल्या कमांड्स एक्झिक्यूट करायच्या. कमांडसाठी मी तुम्हाला एक फाईल दिलेली आहे, इथे एक फाईल अवेलेबल आहे. बघा, सगळ्यात पहिली स्टेप आहे तुम्हाला तुमचे एन्व्हायरमेंट जे ऍक्टिव्हेट करावे लागेल. तर त्यासाठी पहिली स्टेप. दुसरी स्टेप आहे, मी सगळा कोड जो आहे तो app.py मध्ये लिहिलेला आहे. तर यामध्ये आता तिसरी स्टेप माझी काय, की मला गणाच ओपन करायला लागेल. ते गणाच मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे. का, कारण मला कॉन्ट्रॅक्टरचा ऍड्रेस पाहिजे, त्याचा ऍड्रेस पाहिजे. ठीक, तर एक काम करतोय, परत जातो, कॉन्ट्रॅक्टरचा ऍड्रेस घ्यायचा आपल्याला. तर त्याकरिता आपल्याला दोन कमांड फायर करायचे असतात. एक असतं ट्रफल कंपाईल, एक असतं ट्रफल मायग्रेट. यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा ऍड्रेस कॉपी केला जस्ट याला, ट्रफल कंपाईल, ठीक आहे, आणि ट्रफल मायग्रेट. थोडा वेळ घेतलाय रे, थोडा वेळ घेऊन इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस दिसलाय. हे बघा, कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस, हा जो ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस जर तुम्ही ब्लॉक मध्ये मॅच केला तर तुम्हाला कळेल की हा ऍड्रेस म्हणजे हा कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस आहे. आणि हा कोणत्या अकाउंट वरून येत आहेत बघा, शेवटी लिहिलाय 4B, म्हणजे बाय डिफॉल्ट तो पहिला वाला ब्लॉक वापरत आहे. बघा 4B म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट जनरेट करण्यासाठी जवळपास 100 इथे जो अकाउंट आहे तो आपण युज करतोय, हा वाला पहिला. तर पहिलं अकाउंट हे नेहमी कोणाचं असते, कॉन्ट्रॅक्टरचं असते. त्यातलं फक्त तुम्हाला एवढं काम करायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस तिथून घेऊन घ्यायचा. आम्ही तो जस्ट त्याला कॉपी करतो, कॉपी केलं, आणि एका ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस म्हणून राहू द्या. इथे एंटर करतोय,
तुम्हाला प्रॉपर दिसलं पाहिजे या हिशोबानं. ठीक आहे, हा झाला तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस. ते पेस्ट करतो. दिस इज युअर कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस. आता आपल्याला करायचं एवढं आहे, समोर जायच्या पहिले आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आहे. एक कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस आणि दुसरा सप्लायर ऍड्रेस. ठीक आहे, तर सप्लायर ऍड्रेस कुठून घ्यायचा? तर तुमचं जे गणाच आहे, पहिला म्हणजे तुमचा कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस तो गेला. ठीक आहे, दुसरा सप्लायर ऍड्रेस. तर तुम्ही कुठलाही पहिला वाला सोडून दुसरा कुठलाही तुम्ही ब्लॉक यूज करू शकता सप्लायरसाठी. तर हा माझा सप्लायर ऍड्रेस, मी दुसरा ब्लॉक यूज करतो. डन. तर माझ्याकडे दोन ब्लॉक झाले. ठीक आहे, ओके. तर याला मी कॉपी करतो. आता काय करायचं, कोडिंग मध्ये जाऊन तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर ऍड्रेस आणि सप्लायर ऍड्रेस द्यावा लागतो. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोजेक्टला रन करता तेव्हा तेव्हा हे ब्लॉक्स जे आहे ना, हे प्रत्येक वेळेस नवीन क्रिएट होत असतात. ठीक आहे, तर तुम्ही आता यूज केलं, आता ओपन केलं, तर हे ब्लॉक्स बदलून जातील नेक्स्ट टाइम. त्यामुळे हे ऍड्रेस तुम्हाला तुमच्या कोडिंग मध्ये वन टाइम टाकून ठेवावं लागेल. आता मी काय करतो, हे दोन्ही ब्लॉक्स जे आहे मला कोडिंग मध्ये टाकून मला फायनल रन करायचं. तर कोडिंग मध्ये कसं टाकायचं, त्याला मी कॉपी करतो. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍड्रेस, जिथे आपला प्रोजेक्ट आहे तिथे जा. आपल्या प्रोजेक्टमध्ये एक फाईल आहे app.py नावाची, याला ओपन करा. मी याला व्हीएस कोड मध्ये ओपन करतो. तुम्ही याला कशातही ओपन करू शकता. यामध्ये लाईन नंबर 75 जी आहे, इथे 76 सॉरी, हे बघा इथं स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा ऍड्रेस दिलेला आहे. हा ऍड्रेस जो असतो हा तुम्ही बदलून टाका. म्हणजे हा मी काढला आणि जो नवीन कॉपी केला तो पेस्ट केला. हा झाला माझा कॉन्ट्रॅक्टर ऍड्रेस. आता आपल्याला सप्लायर ऍड्रेस सुद्धा पाहिजे. तर सप्लायर ऍड्रेस म्हणजे हा, जस्ट कॉपी करा, व्हीएस कोड मध्ये पुन्हा या आणि सप्लायर ऍड्रेस कुठे टाकायचा तर एकदम शेवटी, म्हणजे तुम्ही सर्चही करू शकता किंवा मी लाईन नंबर सांगतो तुम्हाला. सप्लायर ऍड्रेस, हे बघा सप्लायर ऍड्रेस, तर लाईन नंबर आहे तुमची 735. इथे या, इथे हा वाला ऍड्रेस काढून टाका आणि नवीन वाला ऍड्रेस पेस्ट करा. ही प्रोसेस तुम्हाला रन करायच्या पहिले म्हणजे करून ठेवायची. कारण याचा रिझन काय, याचं रिझन हे आहे की हे जे ब्लॉक्स आहे हे प्रत्येक वेळेस बदलतात. ठीक आहे, म्हणून तर आपण आपले दोन्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवले आहे. आता तुमचा प्रोजेक्ट रन होऊ शकतो. आता याला मी मिनिमाइज केलं, परत गेलो. आता शेवटची एकच कमांड फायर करायची आहे तुम्हाला, ती आहे फ्लास्क रन आणि एंटर. आता इथं तुमचा प्रोजेक्ट रन होतो. प्रोजेक्ट रन झालेला आहे. तुम्हाला एक आयपी ऍड्रेस मिळतो, त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला या प्रकारचा अपीरन्स येईल. ठीक आहे, या अपीरन्स मध्ये तुम्हाला इथे या कोपऱ्यामध्ये मेटामास्क दिसते. मेटामास्क काय आहे, ते एक प्रकारचं डिजिटल वॉलेट आहे. तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करणार आहे, तुम्ही लॅपटॉप घेणार आहे, तुम्ही सपोज डेस्कटॉप कम्प्युटर घेणार आहे, त्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे. ते पैसे म्हणजे काय, तो इथर म्हणजेच तुमचे पैसे. पुढे ट्रान्झॅक्शन ब्लॉकचेन बेस आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्याची आवश्यकता आहे. याला मी लॉग इन करून घेतो. याला लॉग इन केलेलं आहे. ओके, आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे अकाउंट दिसत असतील. इथं खूप वेगवेगळ्या अकाउंट्स मी या अगोदर युज केलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही जो काही युजर टाकणार आहे यामध्ये, त्या युजरचं अकाउंट असलं पाहिजे, त्या युजरला त्याच्याकडे पैसे असले पाहिजे. राईट, तर तुम्ही आपण काय करू शकतो बघा, मी जेव्हा साइन अप आणि लॉग इन करेल तर एक युजर बनवेल. त्या युजरला पैसे सुद्धा लागेल, कारण ट्रान्झॅक्शन विदाऊट पैसे तर होणार नाहीये. तर ते पैसे कुठून येणार आहे, तुम्ही याच्यातला जो जो ब्लॉक युज करणार तो ब्लॉक म्हणजे पैसे आहे. ठीक आहे, ओके. प्लस या प्रोजेक्टमध्ये मी मगाशीच सांगितलं तुम्हाला दोन गोष्टी आहेत, एक स्वतः युजर आणि दुसरा काय ऍडमिन. ऍडमिन काय करू शकतो, ऍडमिन लॉग इन करून आपापले प्रोडक्ट्स ऍड करू शकतो. युजर काय करू शकतो, युजर लॉग इन करून ते प्रोडक्ट बाय करू शकतो. तर सगळ्यात पहिले मी ऍडमिनला लॉग इन करतो आणि एखादं प्रोडक्ट ऍड करतो. बघा. आता ऍडमिन लॉग इन कसं करायचं, ऍडमिन लॉग इन करण्याकरिता तुम्हाला मी एक ऑप्शन दिलेला आहे. इथे कॉर्नर मध्ये स्लॅश टाईप करायचं, स्लॅश टाईप करायचं, इथे टाईप करायचं ऍडमिन डॅश लॉग इन. असं एंटर केल्यावर तुम्हाला तुमच्या समोर जे येईल ते ऍडमिन पॅनल आहे. ऍडमिनचा आपला एक युजरनेम पासवर्ड आहे. ऍडमिनचा युजरनेम पासवर्ड हा इथे दिलेला आहे बघा. ऍडमिन लॉग इन आहे. ऍडमिन लॉग इन कसं केलं आपण, ऍडमिन डॅश लॉग इन टाईप करायचं. त्याचा युजरनेम काय आहे, admin@gmail.com, पासवर्ड 123456. ठीक, इथे येऊया. इथे लिहितो admin@gmail.com आणि पासवर्ड आहे 123456. लॉग इन करा. त्या एररचं कारण आहे झॅम सर्व्हर बंद आहे. तर झॅम सर्व्हर जस्ट मी ओपन केलं. इथं स्टार्ट आणि स्टार्ट हे दोन बटन्स फक्त तुम्हाला स्टार्ट करायचे. ठीक आहे, ओके. तर माझी इथं MySQL ची सर्व्हिस सुरू झाली आहे. आता आपण ट्राय करूया पुन्हा एकदा.
ऍडमिनचा युजर नेम आहे admin@gmail.com, पासवर्ड आहे 123456 आणि मी लॉग इन बटनवर क्लिक करतो. लॉग इन झालोय. ऍडमिन काय करू शकतो, त्याचे आतापर्यंत झालेले ट्रान्झॅक्शन तो बघू शकतो, प्लस नवीन प्रोडक्ट, नवीन कॅटेगरीज वगैरे तो ऍड करू शकतो. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन बघायचं असेल तर इथे जाऊ शकतो. हे याच्या अगोदरचे केलेले ट्रान्झॅक्शन आहे ब्लॉकचेन बेस्डचे. परत येतो. आता मला कॅटेगरी नवीन प्रोडक्ट ऍड करायचे आहे मला. ठीक आहे. तर मी क्लिक केलं. एवढ्या कॅटेगरी अवेलेबल आहे. शूज आहे, टी शर्ट आहे, लॅपटॉप आहे वगैरे वगैरे. मी अजून एक कॅटेगरी ऍड करतो. चला मी इथे क्लिक करतो. ऍड न्यू कॅटेगरी. सपोज मी कीबोर्ड ऍड करतो किंवा मी डेस्कटॉप कम्प्युटर्स ऍड करतो. डेस्कटॉप कम्प्युटर. तुम्ही कुठलीही कॅटेगरी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ऍड केलं. कॅटेगरी सक्सेसफुली ऍड झाली आहे. जर तुम्ही डॅशबोर्डवर जाल कॅटेगरीमध्ये, तुम्हाला कॅटेगरी दिसेल डेस्कटॉप कम्प्युटर्स. पण ही कॅटेगरी आहे, तुम्हाला त्यामध्ये प्रोडक्ट ऍड करायची आवश्यकता असते. प्रोडक्ट ऍड करण्याकरता इथं ऑप्शन्स आहे बघा. ऍड प्रोडक्टचं ऑप्शन आहे. माऊस मूव्ह केलं बाजूनं, तुम्ही प्रोडक्टची लिस्ट बघू शकता. तुम्ही एखादी कॅटेगरी डिलीट करू शकता किंवा त्याला एडिट करू शकता. वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत. दिज ऑल आर द मॉड्यूल्स. आता आपण त्यामध्ये प्रोडक्ट ऍड करूया. ऍड करून बघूया. क्लिक केलं. प्रोडक्टचं नाव लिहा जे तुम्हाला योग्य वाटते. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की मला एक साधारणतः डेल डेस्कटॉप पाहिजे. ठीक आहे. डेल डेस्कटॉपची एखादी प्राइस घेऊन घेऊ आपण म्हणा. इमॅजिन करा की ती प्राइजेस फॉर एक्झाम्पल 78,000 किंवा 70,000 किंवा 80,000. एखादी प्रोडक्टची इमेज तुम्ही घेऊन घ्या. इमेज तुम्ही रन टाइम एक तर तुम्ही पहिलेच डाउनलोड करून ठेवा किंवा मग तुम्ही नेटवरून घेऊ शकता. सपोज मी म्हटलं डेल डेस्कटॉप. कुठलीही मला फक्त एक फोटो पाहिजे. ठीक आहे. सेव्ह करून घेऊया याला. ठीक आहे. मी डेस्कटॉपवर सेव्ह केलंय. परत आलो. प्रोडक्ट घेऊन घेऊया आपण. बघा ही इमेज आहे. इमेज घेतली. किती प्रोडक्ट क्वांटिटी अवेलेबल आहे ते ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल याच्याकडे 100 क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहे, कारण हा ऍडमिन आहे. ठीक आहे. याच्याकडे पूर्ण माल उपलब्ध आहे. ओके. प्रोडक्ट ऍड झालाय. डॅशबोर्डला परत आलोय. कॅटेगरी बघू शकता. तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट अजून ऍड करू शकता. प्रोडक्टची लिस्ट बघायची असेल तर प्रोडक्टची लिस्ट बघू शकता. कुठलेही प्रोडक्ट डिलीट करायचं असेल तिथून डिलीट करू शकता. कोणत्याही प्रोडक्टचं जर तुम्हाला प्राइस वगैरे चेंज करायची असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून प्राइस चेंज करू शकता. सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. परत जातोय मी. आता मी एक युजरला लॉग इन करतो आणि युजर एखादा डेस्कटॉप विकत घेईल आणि मग हे ट्रान्झॅक्शन आपण ब्लॉकचेन बेसनं कम्प्लीट करूया. लॉग आउट केलं. मेन पेजवर आलो. लॉग इन करतो. आता मला एखादा युजरची गरज आहे. ठीक आहे. युजर म्हणजे कोण बघा. मग आतापर्यंत आपण काय केलंय, ऍडमिनने प्रोडक्ट ऍड केलेले आहे. आता तुम्हाला युजरची गरज आहे, कारण युजर रजिस्ट्रेशन करेल, लॉग इन करेल, त्याला एक वॉलेट लागेल, त्याला पैसे लागेल बाय करण्यासाठी. ठीक. तर मी एक सिंपल साइन अप करतो. सपोज मी ते क्लिक केलं की फॉर्म भरतो. विशाल शिंदे. ठीक आहे. विशालचा एक डमी ईमेल आयडी घेऊन घेऊ आणि V123 हा पासवर्ड आणि साइन अप बटनवर क्लिक करतो. इन्फॉर्मेशन डेटाबेसला पुट झाली आहे. ठीक आहे. आता तो लॉग इन करू शकतो. तो लॉग इन करेल. क्लिक केलं. विशाल@gmail.com V123 आणि लॉग इन बटनवर क्लिक केलं. विशाल लॉग इन झालेला आहे. डॅशबोर्ड त्याच्या डोळ्यासमोर येत आहे. त्याला दोन ऑप्शन्स आहेत. तो प्रोडक्ट बाय करू शकतो किंवा त्याचे जुने ट्रान्झॅक्शन बघू शकतो. ट्रान्झॅक्शनवर क्लिक कराल तर सध्या त्याचं एकही ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये, कारण तो नवीन युजर आहे. फर्स्ट टाइम आला. पुन्हा डॅशबोर्डवर गेले. तुमच्याकडे ऑप्शन्स आहे. वेगवेगळे प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट बाय करू शकता. गो वर क्लिक केलं. बघा एवढे प्रोडक्ट टाकून ठेवलेले आहे. आता लेटेस्ट मध्ये आपण कुठलं टाकलं, डेस्कटॉप टाकलं. 80,000चा एक डेस्कटॉप आहे. हे जर याला बाय करायचं असेल तुम्ही इथून बाय करू शकता. पण इथं महत्वाचा पॉईंट हा येतो, बाय करण्याकरिता पैसे लागेल ना, ट्रान्झॅक्शन करावं लागेल. आणि हे ट्रान्झॅक्शन कशावर बेस आहे, ब्लॉकचेन बेस आहे. तर इथे पैसे म्हणजे आपलं बँक अकाउंट नाहीये. इथे पैसे म्हणजे आपले कॉइन्स. ठीक. आपले इथिरियम. तर ते लागेल. तर याचं एक अकाउंट लागेल ना, तर याचं अकाउंट क्रिएट करावं लागत असतं. तर ते अकाउंट क्रिएट कुठून होत असते, त्याकरिता तुम्हाला लागते मेटामास्क. हे आता इथे बघा वेगवेगळ्या युजर्सचे अकाउंट आहे. ठीक आहे. तर एक अकाउंट मी क्रिएट करून दाखवतो. जसं की हा युजर आहे विशाल नावाचा.
तर विशालचं मी अकाउंट क्रिएट करून दाखवतो. अकाउंट कसं क्रिएट करायचं, इथे पैसे लागतात. तर अकाउंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला ब्लॉक खर्च करावा लागणार. तर तुमच्याकडे ब्लॉक अवेलेबल असले पाहिजे. तर हे तुमचे ब्लॉक आहे. तर मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं, पहिला ब्लॉक कॉन्ट्रॅक्ट साठी गेला, दुसरा ब्लॉक ऍडमिन साठी गेला. हे ब्लॉक, 2 ब्लॉक सोडून तुम्ही याच्यातला कोणताही ब्लॉक युज करू शकता. ठीक आहे. एक काम करूया, जो शेवटचा ब्लॉक तुम्हाला इथे दिसतो, इंडेक्स नंबर 9, ठीक आहे, हा शेवटचा ब्लॉक आहे. ठीक आहे, याला मी युज करतोय. हे 100 इथेरियम जे आहे हे मला विशालला द्यायचे, त्याच्या अकाउंटला लागेल, कारण तेव्हाच तो ते लॅपटॉप किंवा डेस्कटॉप जे काही खरेदी करायचं असेल तो खरेदी करू शकतो. हे याला द्यायचे कसे, इथे क्लिक केलं, याच्यावर क्लिक करा. इथे ऑप्शन असते ऍड अकाउंट और हार्डवेअर वॉलेट. हे केव्हा करतोय मी हे लक्षात घ्या. तो युजर नवीन आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे, त्याला पैशाची गरज आहे. पैसे म्हणजे इथे आपले ब्लॉक झाले. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे, त्याचं अकाउंट ऍड करायला लागेल. क्लिक केलं आणि मग इथे ऑप्शन येते इम्पोर्ट अकाउंट, इथे क्लिक केलं. आता पैसे जर घ्यायचे असेल म्हणजे ब्लॉक खर्च करायला लागेल. ब्लॉक कुठे अवेलेबल आहे तुमचा, गणाच मध्ये. ठीक आहे, हे ब्लॉक्स तुम्हाला मिळालेले आहेत. हे ब्लॉक्स म्हणजे तुमचे एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही ब्लॉक्स घेत आहात. ठीक आहे, मग ब्लॉक खर्च करायचं कसं करायचं, तुम्ही जर एखाद्या ब्लॉकची प्रायव्हेट की जर कुठं रिलीज केली म्हणजे तो वेस्ट गेला, म्हणजे तो यूज झाला. तर याच्यातली फक्त प्रायमरी की मी घेतली, कॉपी, मिनिमाइज केलं, याला इकडे परत गेलो, पुन्हा ती प्रोसेस, ऍड अकाउंट, इम्पोर्ट अकाउंट, आणि इथे गेल्यावर फक्त तुम्हाला पेस्ट करायचं. पेस्ट, प्रायव्हेट की पेस्ट केली आणि इम्पोर्ट बटनवर क्लिक करायचं. इम्पोर्ट बटनवर क्लिक केल्यावर इथे लिहून आलाय अकाउंट 12, म्हणजे बाय डिफॉल्ट अकाउंट 12 भेटलाय, इजंट कनेक्टेड. ठीक आहे, ते कनेक्टेड नाहीये, तर कनेक्ट करून घ्या तुम्ही. इथे कनेक्ट अकाउंटवर क्लिक करा. क्लिक केलं, जसं तुम्ही कनेक्ट अकाउंटवर क्लिक कराल तर तुम्हाला एवढे पैसे ऑलरेडी भेटले. म्हणजे झालं इथं हे तुमचे हे जे 100 इथेरियम आहे, हे 100 इथेरियम बाय डिफॉल्ट कन्वर्ट झाले यामध्ये. आणि ट्रान्झॅक्शन जे आहे ते डॉलर बेस होत आहे, आपल्याला बाय डिफॉल्ट डॉलर असतात इथे. तर 100 इथेरियमचं कन्व्हर्जन एवढ्या डॉलरमध्ये झालेलं आहे. 100 इथेरियमची किंमत होते $2,05,000. ठीक आहे, आता हा झाला अकाउंट 12 म्हणजे हा आपला विशाल आहे. पण तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ शकते की यार अकाउंट 12 म्हणजे विशाल, हे कसं लक्षात ठेवायचं. तर तुमच्याकडे इथे ऑप्शन पण आहे. इथे क्लिक केलं, अकाउंट 12, इथे कॉर्नरला क्लिक करा, व्ह्यू अकाउंट डिटेल्स. तुम्ही इथे जाऊन त्याचं नाव चेंज करू शकता. मी एक काम करतो, याचं नाव मी ठेवतो विशाल शिंदे. ठीक आहे, जे नाव मी रजिस्टर्ड केलं त्या नावाने, आणि जस्ट डन, इथे बाजूला क्लिक करा, डन. आता हे अकाउंट कोणाचं झालं, विशाल शिंदेच. बघा, म्हणजे आता हे नेहमी नेहमी करायची गरज नाही. सपोज विशाल लॉग आउट जरी झाला, फॉर एक्झाम्पल बघा मी इथं साइन आउट करतो, ठीक आहे, आणि पुन्हा विशालला लॉग इन करतो, विशाल आणि V123 लॉग इन बटनवर क्लिक केलं, लॉग इन तर झाला. ठीक आहे, आता इथं पाहू आपल्याला पैशाची गरज आहे, इथे क्लिक करा. हे बघा त्याचा अकाउंट ऑलरेडी ऍक्टिव्हेट राहतं. सो इथं विशालचं अकाउंट आता लॉग इन आहे. ठीक आहे, विशालच्या अकाउंटला आता एवढी अमाऊंट आहे. आता विशालला खरेदी करायची, क्लिक केलं, प्रोडक्टवर क्लिक करतो आपण. कुठलंही नवीन प्रोडक्ट तुम्ही ऍड करू शकता, तुम्ही जुनं पण प्रोडक्ट घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल मला डेस्कटॉप घ्यायचा आहे, बायवर क्लिक केलं. किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा, बाय डिफॉल्ट किंमत किती आहे, 80,000चा डेस्कटॉप आहे. किती क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे, समजा मला इथे 5 डेस्कटॉप घ्यायचे, तर 8×5 = 40. ठीक आहे, म्हणजे 4 लाखाच्या आसपास किंमत होत आहे. आणि मी ऍड टू कार्टवर क्लिक करतोय, क्लिक केलं. ठीक आहे, 5 डेस्कटॉप जे आहे ते कार्टमध्ये गेले. बघा इथे कार्ट तुम्ही बघू शकता, इथे क्लिक केलं, कार्ट आले. तुम्ही या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन, तुम्हाला अजून काही घ्यायचं आहे तुम्हाला विकत, तुम्ही वापस डॅशबोर्डवर जाऊ शकता. अजून कुठलं प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं आहे, टी शर्ट घ्यायचे आहे, शूज घ्यायचे आहे किंवा लॅपटॉप घ्यायचा आहे, ते तुम्ही बाय करून कार्टमध्ये ऍड करू शकता. वापस कार्टमध्ये गेलो, आता मला बाय नाव वर क्लिक करायचं आहे. आता साधी सरळ गोष्ट आहे की हे जे पैसे आहेत, हे जे 4 लाख रुपये आहे, हे कटेल ना कुठून तरी, हे पेमेंट करावं लागेल. तर हे कुठून जाणार आहे हे पेमेंट, हे जाणार आहे तुमच्या मेटामास्क नावाच्या वॉलेटमध्ये. म्हणजे हे 4 लाख रुपये तुमचे कटणार आहे याच्यातून. आता इथं प्रश्न हा येते, आपली अमाऊंट इंडियन रुपीज मध्ये आहे आणि इथे आपल्याला आपण 100 इथर खर्च केले होते. ते 100 इथरचं आपल्याला कन्व्हर्जन कशामध्ये भेटलं, डॉलरमध्ये भेटलं. तर साधी गोष्ट आहे, या 4 लाखाचे डॉलरमध्ये पहिले कन्व्हर्जन केले जाते आणि ते डॉलर मधून मग या डॉलर मधून ते वजा होते. ठीक आहे, ओके. सो आता काय होणार आहे, मी इथे बाय नाव वर क्लिक करतो. बघा बाय नाव, जसं मी बाय नाव वर क्लिक केलं, बघा ट्रान्झॅक्शनचा एक रिक्वेस्टचा ऑप्शन आला.
तुमचे 4 लाख रुपये म्हणजे जवळपास किती इथेरियम, तर 2.275 इथर खर्च होणार आहे. आता हे लॉजिक कसं लागलं ते सांगतो मी तुम्हाला. बघा, इथे आलो मी. ठीक आहे. 4 लाख रुपीज तुम्ही खर्च करताय, म्हणजे तुम्हाला पहिले डॉलर टू इथर कन्व्हर्जन होणार आहे. पहिले तुमच्याकडे इंडियन रुपीज आहे, म्हणजे तुम्ही INR टू डॉलर कन्वर्ट करायला लागेल. आता हा कोड मी सिस्टम मध्ये लिहून ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल माझा अमाऊंट किती आहे, 4 लाख रुपये. 4 लाख. ठीक. ठीक आहे, 4 लाख लिहिले मी, ते 4 लाख आहे ना. हे झाले 4 लाख. ठीक आहे. 4 लाख म्हणजे किती डॉलर झाले, 4,464 डॉलर झाले. ठीक आहे. पण जरी आपण 4 लाख, त्यातून 4 लाख, सॉरी, 4 लाखाचे 4,064 डॉलर जरी झाले असेल, पण हे जे आपलं मेटामास्कचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये तर पैसे इथर, इनडायरेक्टली इथर वापरलेले आहे, तर त्या डॉलरचा सुद्धा कन्व्हर्जन इथर मध्ये केलं जाते. तर 4,464 डॉलर म्हणजे 2.275 इथर होतात. ठीक आहे. आता हे पैसे कोणाला चालले ते इथं बघा, विशाल कडून हे पैसे कोणाला चालले, इथे एडीएम लिहिलेलं आहे, म्हणजे ऍडमिन कडे चाललंय. ठीक आहे, तर मी आता इथे कन्फर्म करतो. कन्फर्म. जसं मी ते कन्फर्म करतो, माझं कार्ट एम्प्टी झालं, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन झालं असेल. ते ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही डॅशबोर्ड मध्ये जा, ट्रान्झॅक्शन वर क्लिक करा. इथे तुम्हाला दिसते बघा, डेलच्या डेस्कटॉप तुम्ही खर्च केले, खरेदी केले 4 लाख रुपये खर्च केले. पण बघ याचा रिझल्ट काय झाला, तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन ब्लॉक्स मध्ये स्टोर आहे. ठीक आहे, हा तुमचा ब्लॉक हॅश आहे, हा तुमचा ट्रान्झॅक्शन आहे, कधी तुम्ही ते ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली ते आहे. आणि तुम्हाला तुमचं वॉलेट जर बघायचं असेल तर इथं क्लिक करा. तुमच्या वॉलेटमध्ये तुम्हाला फरक दिसेल बघा, ही अमाऊंट पहिले वेगळी होती आणि आता वेगळी आहे. जे ट्रान्झॅक्शन तुमचं झालंय ते ट्रान्झॅक्शन, करंट ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दिसते सुद्धा. 26 मार्च 2025 किती तुमचे USD डॉलर गेले, त्याचं कन्व्हर्जन इथेरियम मध्ये किती झालं, किती इथेरियम कटले ते पण दिसतं. आता तुम्ही हीच गोष्ट इकडे पाहू शकता. इकडे आलो, आता हे आपले ब्लॉक्स आहेत सगळे सगळे. इथे तुम्हाला फरक दिसतात. आता बघा, तुम्हाला आठवत असेल की विशालच्या अकाउंटला मी हा ब्लॉक दिला होता. या ब्लॉकची किंमत मगाशी 100 होती, बरोबर. पण आताच आपण त्यातले 2 समथिंग समथिंग आपण इथर खर्च केले, तर त्या 100 मधून ते इथर वजा झाले बघा. करेक्ट. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही ते ट्रान्झॅक्शन कराल, याच्यातून हे अकाउंट आहे, या अकाउंट मधून तुम्हाला ते इथर वजा झाले दिसतील तुम्हाला. ठीक आहे. आता परत गेलो, तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन याच्यात बघायचं आहे किती किती ट्रान्झॅक्शन झाले, तिथे ट्रान्झॅक्शन नावाचं एक ऑप्शन असतं, इथे क्लिक करा. हे बघा, इथं ब्लॉक्स आहे. इथे या ब्लॉक्स मध्ये हे दिसतं की तुम्ही किती ब्लॉक्स खर्च केले. सगळ्यात पहिला ब्लॉक तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साठी खर्च केला, दुसरा ब्लॉक तुम्ही युजर साठी, आणि तिसरा ब्लॉक तुम्ही त्या ऍडमिन साठी खर्च केला. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन कुठले कुठले झाले, ट्रान्झॅक्शन वाढवलं बघा. कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करताना एक ब्लॉक लागला, त्याचा हे ट्रान्झॅक्शन आहे. आणि आता एक खर्च केला आपण, हे बघा इथे क्लिक केलं, या ट्रान्झॅक्शन मध्ये, म्हणजे तुम्ही आता जे ट्रान्झॅक्शन आहे ते हे झालं ट्रान्झॅक्शन. या ट्रान्झॅक्शन वर लिहिलेलं आहे की तुम्ही किती रुपये खर्च केले, 2.28 इथर खर्च केले. ओके. आणि हा पूर्ण इन्फॉर्मेशन आता हे डिस्ट्रॉय होत नाही जोपर्यंत सिस्टीम सुरू आहे. तुम्ही याच्यात कुठलीही मॉडिफिकेशन करू शकत नाही, हे डिस्ट्रॉय होत नाही. ठीक आहे. ओके, बॅक आलो, मिनिमाइज, साइन आउट करतो. आता हेच ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला ऍडमिन साईडला पण दाखवतो बघा. ऍडमिनला लॉग इन करूया. admin@gmail.com 1 2 3 4 5 6 लॉग इन केलं. लॉग इन केलं, ट्रान्झॅक्शन मध्ये आलो. इथं सगळ्यात शेवटी घेतो बघा, शेवटचा ट्रान्झॅक्शन विशाल शिंदे, डेल डेस्कटॉप घेतले 4 लाख. ठीक आहे. आणि सेम टू सेम तेच तुम्हाला ब्लॉक इथे दिसतील, म्हणजे हे ब्लॉक आणि युजरच्या साईडला असलेले ब्लॉक सेम टू सेम आहे, हे चेंज होत नाही, ते फिक्स आहे. आणि कधी ट्रान्झॅक्शन झालं ते पण अवेलेबल आहे. ठीक आहे. परत आलो, आता साइन आउट करू. हा झाला तुमचा प्रोजेक्टचा एक्सप्लेनेशन, म्हणजे प्रोजेक्ट कसा रन केला ते झालं. आता मी तुम्हाला कोडिंग बद्दल सांगतो. परत येऊया खाली, प्रोजेक्टला ओपन करतो. बघा, कोडिंग बघण्यासाठी पहिल्या तर तुम्हाला याला ओपन करावं लागेल. तुम्ही VS कोड मध्ये याला ओपन करू शकता, तुमच्या लॅपटॉपमध्ये VS कोड असेल तर, किंवा पायचार्म असेल तर पायचार्म मध्ये तुम्ही ओपन करू शकता. तर मी याला आता VS कोड मध्ये ओपन करतो. जस्ट याचा पाथ मी इथून कॉपी करतो.
किंवा शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला व्हीएस कोड मध्ये कसं ओपन करायचं. इथं क्लिक करा, टाईप करा CMD, इथं लिहा कोड स्पेस डॉट, दॅट्स इट. हा शॉर्टकट आहे व्हीएस कोड मध्ये कोणताही प्रोजेक्ट ओपन करायचा. ऑटोमॅटिकली व्हीएस कोड ओपन होते अँड दिस इज युअर कोड. आता याला झूम करतो. व्हीएस कोड मध्ये पहिले प्रोजेक्टचं स्ट्रक्चर समजून घेऊया. बघा, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत ह्या 2 टप्प्यामध्ये डिवाइड केल्या. एक आहे टेम्पलेट नावाचा फोल्डर, ज्यामध्ये तुमच्या प्रोजेक्टचा पूर्ण UI चे पेजेस आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशन, लॉग इन, ऍडमिन लॉग इन, जे काही तुम्हाला दिसत आहे डोळ्यानं ते सगळं टेम्पलेट नावाच्या फोल्डरमध्ये आहे. नंतर अजून एक महत्वाची फाईल असते, ती असते app.py. जेवढाही कोड तुम्हाला दिसून राहिला, डेटाबेस कनेक्शनचा, ब्लॉक चेन तयार करायचा किंवा ब्लॉक मध्ये ते कन्व्हर्जन जे काही होऊन राहिलं, तो पूर्ण कोड कुठं असणार तुमचा app.py मध्ये. दॅट्स इट. ठीक आहे, वापस आलो. प्लस अजून एक इथे फोल्डर असते, त्याचं नाव आहे कॉन्ट्रॅक्ट. जे आपण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट लिहिलेलं आहे ते या नावाने लिहिलेलं आहे, सप्लाय चेन डॉट SOL. SOL म्हणजे हे प्रकारचं एक्सटेन्शन आहे, सॉलिडिटी म्हणतात त्याला. त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये, म्हणजे तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे आपला, तो इथे लिहून ठेवलेला आहे. म्हणजे कोणाला काय गेलं पाहिजे, कोणतं ट्रान्झॅक्शन कधी झालं पाहिजे, ते सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. थोड्या वेळात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. एनिवे, स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात पहिले गोष्ट करूया आपण आपल्या टेम्पलेट्सची. ठीक आहे, तुमचा जो काही आहे आपला प्रोजेक्ट रन केल्यावर आपण काय करतो, सगळ्यात पहिले UI बघतो ना. त्यात रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन केल्यावर मग तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट बघू शकता. तर ते सगळे पेजेस आहेत. तर ते सगळे पेजेस तुम्हाला कुठे मिळतील, कोड जर दाखवा म्हटलं तर टेम्पलेट्स मध्ये आहे. इथे इंडेक्स नावाचं पेज आहे. इंडेक्स नाव म्हणजे पहिलं पेज. लॉग इनचं पेज बघा, इथे लॉग इन. सगळे पेजेस तुमच्या ओळखीचे आहे. साइन अपचा कोड पाहिजे, हे बघा साइन अपचा पेज आहे. साइन अप झालं, लॉग इन झालं, इंडेक्स झालं. प्रोडक्ट मी ऍडमिन जेव्हा लॉग इन करता तेव्हा ऍडमिन लॉग इन मध्ये कॅटेगरी ऍड करता येते, प्रोडक्ट ऍड करता येते, ऍडमिन लॉग इन करता येते, डॅशबोर्ड चेंज करता येते, कॅटेगरी आहे. हे सगळे पेजेस इथं त्या त्या नावाने इथं बनवून ठेवलेले आहे, म्हणजे कोणालाही पाहिल्याबरोबर समजेल की कोणत्या पेजमध्ये काय आहे. सरळ ट्रान्झॅक्शन पाहायचे असेल तर ट्रान्झॅक्शनचं पेज आहे, कार्ट मध्ये इन्फॉर्मेशन चेक करायचे असेल तर कार्टवालं पेज आहे. सगळं काही त्यांच्या नावाने लिहिलेलं आहे. तुम्ही कुठल्याही पेजवर जर क्लिक कराल, फॉर एक्झाम्पल मी एक बेसिक लॉग इनचं पेज दाखवतो, क्लिक केलं तर हा साधा HTML चा कोड आहे, सिंपल. ओके, हा HTML चा कोड आहे. यामध्ये काय बघा, इनपुट नावाचा मेन सांगतो मी तुम्हाला. इनपुट नावाचा टॅग आपण वापरतो, ज्याचा वापर करून आपण टेक्स्ट बॉक्स क्रिएट करतो. बघा, इथे टेक्स्ट बॉक्स क्रिएट झालेला आहे, इनपुट. त्याच्यानंतर मला काय टेक्स्ट बॉक्स पाहिजे होता, पासवर्ड वाला टेक्स्ट बॉक्स पाहिजे होता. त्यासाठी पण मी खाली इनपुट टाईप घेतला पासवर्ड, त्यामुळे टेक्स्ट बॉक्स क्रिएट होईल. मला एक बटन पाहिजे होती खाली लॉग इनची, त्यासाठी मी एक बटन नावाचा टॅग घेतला आणि याचा वापर करून मी बटन क्रिएट केलं. ठीक आहे, आणि जेव्हा याच्यावर क्लिक होते जेव्हा बटनवर क्लिक होते तर हे वाला एक एंड पॉइंट असतो, याला एंड पॉइंट म्हणतात, ते कॉल होते. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जेव्हाही पेज दिसलाय, पेजवर जेव्हाही कुठे तुम्हाला बटन दिसलेला आहे, त्या बटनच्या क्लिकवर कुठला ना कुठला एंड पॉइंट एक्झिक्यूट होत असतो. तो एंड पॉइंट म्हणजे काय, त्या एंड पॉइंटवरच त्या पेजवर काय झालं पाहिजे त्याचा कोड लिहून ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जसं की लॉग इन बटनवर क्लिक केल्यावर लॉग इन झालं पाहिजे, तर त्याचा कोड कुठे लिहून ठेवला असेल, या एंड पॉइंटवर लिहून ठेवलेला. मग हा कोड नेमका बघायचा कुठे, ऍक्टिव्हिटीचा पूर्ण कोड मी मगाशीच सांगितलंय तुम्हाला, एकाच फाईलमध्ये असतो. त्या फाईलचं नाव असतं app.py. तर ही तुमची फाईल आहे app.py. यामध्ये पूर्ण प्रकारचा कोड ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे, जवळपास यामध्ये 700 ते 800 लाईनचा कोड आहे. ठीक आहे, पण तुम्हाला हा काही सगळा कोड पाहायची गरज नसते. स्टेप बाय स्टेप जाऊया. टोटल नंबर ऑफ कोड किती आहे, 862 लाईनचा कोड आहे. ठीक, तर या लाईन मध्ये कसं केलेलं आहे सगळं, या पेज मध्ये तुम्हाला प्रत्येक बटनचं फंक्शन दिलेलं असते. लॉग इनचं फंक्शन आहे, साइन अपचं फंक्शन आहे, ऍड टू कार्ट करायचं फंक्शन आहे, ट्रान्झॅक्शन करायचं फंक्शन आहे. ठीक आहे, तर या कोडला आपण समजून घेऊया. या फाईलला करण्याचा काही नियम आहे, जसं की प्रोजेक्ट बनवताना जेवढ्या काही लायब्ररी लागणार आहे त्या सगळ्या लायब्ररी मला सुरुवातीलाच लिहावं लागतात. जसं तुम्ही सी लँग्वेज मध्ये केलं, सी लँग्वेज मध्ये आपण हॅश इन्क्लूड sc.h ponio.h वर लिहितो. काय ते हेडर फाईल्स आहे, त्या हेडर फाईल्सचा वापर केल्यावर आपण वेगवेगळे फंक्शन्स यूज करू शकतो. त्याचप्रमाणे या प्रोजेक्टला करण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकारच्या हेडर फाईलची गरज पडते. इथे हेडर फाईल म्हणजे लायब्ररी असते. तर लायब्ररी मी एवढा ऍड करून ठेवला, त्यात वेगवेगळ्या लायब्ररी मला लागल्या. जसं की क्लास नावाची लायब्ररी आहे, पासवर्ड इन्क्रिप्ट झाला पाहिजे त्यासाठी फ्लास बीक्रिप्ट नावाची लायब्ररी आहे, डेटाबेस कनेक्शन झालं पाहिजे त्यासाठी SQL अल्केमी नावाची लायब्ररी आहे. ओके,
ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे फाईल सोबत काम करता यावं, फोटो इमेज अपलोड करता यावी, फाईल मॅनेजमेंट करता यावं, त्यासाठी ओएस नावाची लायब्ररी आहे. अशा प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळ्या लायब्ररी यूज करून ठेवल्या. मला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवायचा होता, तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी वेब3 नावाची लायब्ररी लागते. प्लस कम्युनिकेशन प्रॉपर झाला पाहिजे, त्यासाठी रिक्वेस्ट नावाची लायब्ररी लागते. आणि प्रोजेक्टमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा डेटा इन टाइम स्टोअर करायचा, त्यासाठी डेटा इन टाइम नावाची लायब्ररी लागते. तर ही सगळ्या लायब्ररी मी पहिलेच यूज करून ठेवल्या. त्याच्यानंतर पार्ट येतो तुमच्या डेटाबेस कन्फिगरेशनचा. या प्रोजेक्टमध्ये साइन अप होते, लॉग इन होते, ही सगळी इन्फॉर्मेशन कुठे ना कुठे स्टोअर केली जाते. ठीक आहे, त्यासाठी डेटाबेस लागतो. तर आपल्या प्रोजेक्टमध्ये डेटाबेसचं कन्फिगरेशन लिहून ठेवावं लागतं. त्यासाठी हा जो पार्ट आहे हा डेटाबेस कन्फिगरेशन. इथे स्पेशल मेंटेन करून ठेवलेला आहे डेटाबेस नेमका कुठे आहे. मायस्क्यूएलचा डेटाबेस वापरलेला आहे, कुठल्या सिस्टीम मध्ये आहे, लोकल होस्ट मध्ये आहे, आणि इथे शेवटी त्या टेबलचं नाव आहे, सप्लाय नावाचा टेबल आहे. आता डेटाबेस म्हटल्यावर तुम्हाला जर म्हटलं की डेटाबेस दाखवा, तर तुम्हाला डेटाबेस ओपन करता आला पाहिजे. डेटाबेस जर ओपन करायचा असेल तर तुम्हाला झॅम्प ओपन करायचं आहे, ऍडमिन वर क्लिक करायचं आहे. आता माझ्या सिस्टीम मध्ये पोर्ट नंबर वेगळा आहे, तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा ते ऑटोमॅटिक ओपन होऊन जाईल. माझ्या सिस्टीम मध्ये मला पोर्ट नंबर द्यावा लागतो, तेव्हा ओपन होते. डेटाबेस ओपन झालाय. माझ्या सिस्टीम मध्ये भरपूर प्रोजेक्ट आहेत, त्यामुळे एवढे डेटाबेस दिसून राहिले. त्यातला एक डेटाबेस तुमचा आहे सप्लाय नावाचा. बघा, एव्हरी डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ टेबल्स. तर इथे आलो, सप्लायवर क्लिक केलं, ऍडमिन, कार्ड, कॅटेगरी, ऑर्डर, प्रोडक्ट, युजर, हे सगळे टेबल्स बनवून ठेवले आहे. हे का बरं बनवून ठेवले आहे? तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कॅटेगरी क्रिएट करतात, ऍडमिन कॅटेगरी क्रिएट करतो ना, प्रोडक्ट ऍड करतो, तर कॅटेगरी ची इन्फॉर्मेशन कॅटेगरी नावाच्या टेबलमध्ये आहे, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोडक्ट टेबलमध्ये आहे, कोणा कुठली ऑर्डर केली नाही केली ती ऑर्डर्स मध्ये आहे, कोणी कार्टमध्ये काय काय टाकलं ते कार्टमध्ये आहे. आणि ऍडमिन सपोज क्लिक केलं मी ऍडमिन, आता फॉर एक्झाम्पल मी ऍडमिनवर क्लिक केलं, तर ऍडमिनचे युजरनेम पासवर्ड आहे बघा, इथून बदलता येतं ऍडमिनचे युजरनेम पासवर्ड. कुठल्याही टेबलवर जर क्लिक कराल तुम्हाला माहिती दिसेल. फॉर एक्झाम्पल मला युजर्सची माहिती बघायची आहे, तर युजर्सवर क्लिक करा. सी, आतापर्यंत रजिस्टर्ड झालेले युजर आणि लेटेस्ट मध्ये मी हा युजर रजिस्टर्ड केला होता, विशाल शिंदे. त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्याचा पासवर्ड आहे. ऍक्च्युली आपण पासवर्ड V123 ठेवला होता, पण इथे तो इन्क्रिप्ट फॉर्मॅट मध्ये दिसतो. त्याचं कारण हे, कारण आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये एक इन्क्रिप्शन साठी लायब्ररी वापरली आहे. त्या लायब्ररीचं नाव आहे फ्लास्क बी क्रिप्टकन. याचा वापर करून तुम्ही कुठलाही टेक्स्ट जो आहे तो इन्क्रिप्ट करू शकता. एनी, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी इथे पूर्ण माझं हे डेटाबेस कन्फिगरेशन केलं. प्रोजेक्टमध्ये कुठल्या प्रकारच्या इमेजेस चालल्या पाहिजे, नाही चालल्या पाहिजे, मी सगळे एक्सटेन्शन मेन्शन करून ठेवलेले आहेत. प्रोजेक्टमध्ये जेवढ्याही प्रकारचे इमेजेस अपलोड होतील किंवा कुठलाही एक्सटर्नल फाईल अपलोड होतील त्याची जागा मेन्शन करून ठेवली आहे. स्टॅटिक नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये अपलोड नावाचा फोल्डर आहे. बघा, प्रोजेक्टमध्ये स्टॅटिक नावाचा फोल्डर आहे हे इथे, आणि तिथं अपलोड नावाचा फोल्डर आहे हे इथे. म्हणजे तुम्ही जे काही इमेजेस वापरत आहे प्रोजेक्टमध्ये ते सगळे तुम्हाला अपलोड नावाच्या फोल्डरमध्ये दिसत आहे. तुम्हाला जर म्हटलं की दाखवा हे, तर सरळ प्रोजेक्ट ओपन करायचा, इथे स्टॅटिक नावाचा फोल्डर आहे, त्याच्यानंतर अपलोड नावाचा फोल्डर आहे. बघा, तुम्हाला ओळखीचं वाटते. इथे सगळ्या प्रकारच्या जेवढे प्रोडक्टच्या इमेजेस तुम्ही प्रोजेक्ट रन करताना अपलोड करून ठेवता ते इथे ऑटोमॅटिक स्टोअर होते. परत आलो वापस. आता बघा, इथे प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे टेबल्स बनलेले आहे. ते टेबल्स कसे बनले, तर टेबल याच्यावरून बनवलेले आहे. प्रत्येक टेबलचा आपण एक क्लास बनवलेला आहे. बघा, क्लास युजर, क्लास ऍडमिन, क्लास कॅटेगरी, क्लास प्रोडक्ट, जेवढे क्लास तेवढे टेबल. परत आलो इथे, बघा टॅली करून दाखवतो. इथे बघा है ना, ऍडमिन, कार्ड, कॅटेगरी, ऑर्डर, प्रोडक्ट आणि युजर्स, आणि इथे तेवढेच आहे है ना. युजर्स, ऍडमिन, कॅटेगरी, प्रोडक्ट, म्हणजे जेवढे क्लासेस मी इथे बनवून ठेवले आहेत तेवढे तिकडे ऑटोमॅटिक टेबल क्रिएट झाले. त्या टेबलमध्ये क्रिएट करताना कुठल्या कुठल्या प्रकारच्या कॉलम्स असले पाहिजे तिथे मेन्शन करून ठेवलं आहे. फॉर एक्झाम्पल जसं की युजरवाला आहे आपला एक, तर युजर मध्ये मी मेन्शन करून ठेवलाय, आयडी असला पाहिजे, युजर नेम घेता आला पाहिजे, ईमेल घेता आला पाहिजे, पासवर्ड घेता आला पाहिजे, हे सगळे तुम्ही मेन्शन करून ठेवलं. हे व्हेरिएबल्स म्हणजे एक एक कॉलमला इंडिकेट करतो. नेक्स्ट, आता मी तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा कोड दाखवतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं की तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही ऍडमिन लॉग इन करता, कोणतेही बटन क्लिक करता, बटन क्लिक केल्यावर ना एंड पॉईंट एक्झिक्यूट होत असते. ठीक आहे, एंड पॉईंट याला म्हणतात. ओके, तर यासाठी मी कुठला कुठे ना कुठे कोड लिहून ठेवलेला आहे.
तर हे एंड पॉइंट फंक्शनच्या स्वरूपात लिहायचे असतात. जसं की मगाशी मी तुम्हाला एक पेज दाखवलं, लॉग इनचं पेज दाखवलं. हे बघा, हे लॉग इनचं पेज आणि इथे एक एंड पॉइंट आहे लॉग इन वाला. तर हे फंक्शन झालं एक प्रकारचं. बघा, ऍप.py मध्ये मी क्लिक करतो पुन्हा, ऍप.py, आणि इथं प्रत्येक प्रकारचं फंक्शन लिहून ठेवलेलं आहे. थोड्या वेळात मी स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बद्दल पण माहिती सांगेल, ठीक आहे. पण आता मी स्टेप बाय स्टेप चालू. तुम्हाला एंड पॉइंट पाहायचे, इथे बघा प्रत्येक ठिकाणचा एंड पॉइंट आहे. बघा, सी युजर साइन अप, आणि ज्या ज्या ठिकाणी महत्वाचं वाटते त्या त्या ठिकाणी आपण कमेंट सुद्धा काढून ठेवलेला आहे. इथे युजर साइन अप लिहिलेला आहे, याचा अर्थ हा जो एंड पॉइंट आहे साइन अपचा, हा तेव्हा एक्झिक्यूट होतो जेव्हा कोणीतरी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरतं. त्यासाठी एक फंक्शन लागतं, त्या फंक्शनचं नाव आहे डेफिनेशन साइन अप. हे जे डेफिनेशन वर्ड आहे हे इंडिकेट करते की हे फंक्शन आहे. जेव्हा तुम्ही एखादी विशिष्ट बटन क्लिक करता तेव्हा ते फंक्शन एक्झिक्यूट होत असतं. जसं की साइन अप आहे. फॉर एक्झाम्पल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही साइन अपवर क्लिक करता, इथं आलं फॉर्म भरता, फॉर्म भरल्यावर बटन क्लिक करता. क्लिक केल्यावर काय होतं, तर क्लिक केल्यावर तुमचं हे वाला फंक्शन एक्झिक्यूट होतं. या फंक्शन मध्ये काय होतं बघा, तुम्ही काय करून राहिले नेमकं, फॉर्म फिलअप करता, बरोबर. फॉर्म फिलअप केल्यावर जे काही तुम्ही पासवर्ड टाका ते टाकता, सब इथं फायनल साइन अप वर क्लिक करता. क्लिक केल्यावर इन्फॉर्मेशन डेटाबेसला गेली पाहिजे, हे एक्सपेक्टेशन असतं. हे करण्याकरता मला या टेक्स्ट बॉक्स मधली सगळी माहिती पहिले गेट करायला लागते. इथं काय केलंय कोड मध्ये बघा, जेव्हा आपण बटनवर क्लिक करतो तेव्हा मी चेक केलं की बटनवर क्लिक केल्यावर मेथड पोस्ट एक्झिक्यूट होत आहे की नाही होत. जर मेथड पोस्ट एक्झिक्यूट होत असेल तर मी टेक्स्ट बॉक्स मधली सगळी इन्फॉर्मेशन फेच केली. कुठल्याही टेक्स्ट बॉक्स मधली इन्फॉर्मेशन जर फेच करायची असेल तर मला लिहावं लागत असते रिक्वेस्ट डॉट फॉर्म आणि त्या टेक्स्ट बॉक्सचं नाव. तर ते युजर नेम, ईमेल आणि पासवर्ड हे टेक्स्ट बॉक्सचे नाव आहेत. यातून मी सगळी इन्फॉर्मेशन फेच केली. युजर नेम, ईमेल आणि पासवर्ड हे व्हेरिएबल्स आहे, या व्हेरिएबल मध्ये ठेवले. आता मला चेक करायचं होतं की कोणी ब्लँक नाही ठेवलं पाहिजे फॉर्म आपला, म्हणून मी चेक केला इफ युजर नेम ब्लँक आहे का, युजर नेम, ईमेल, पासवर्ड. जर ब्लँक असेल तर तिथे मेसेज येईल ऑल फील्ड आर रिक्वायर्ड, ठीक आहे. आणि जर असं नाही झालं तर मग मी परत गेलो. नेक्स्ट स्टेप मध्ये मी चेक केलं की बा पासवर्ड आपल्याला इन्क्रिप्ट करायचा, तर मी एक फंक्शन लिहून ठेवला इथे. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला बी इन्क्रिप्ट नावाची एक लायब्ररी आहे. डॉट जनरेट पासवर्ड हॅश नावाचं एक फंक्शन येतं. त्याला तुम्ही तुमच्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू पास केली आणि ती ऑलरेडी कन्वर्ट होऊन जाते ऑटोमॅटिकली एका इन्क्रिप्शन मध्ये. तर इन्क्रिप्टेड व्हॅल्यू मी हॅश पासवर्ड मध्ये स्टोअर केली. हीच इन्क्रिप्टेड व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या डेटाबेस मध्ये सुद्धा, म्हणजे त्या टेबल मध्ये सुद्धा दिसून राहिली आहे. मगाशी हे जे मी तुम्हाला दाखवलं, विशाल शिंदेचा पासवर्ड ऍक्च्युली V123 आहे, पण तरीही तुम्हाला इथे इन्क्रिप्टेड दिसत आहे. याचं कारण असं की इथे तुम्ही काय केलेलं आहे, त्याचा इन्क्रिप्शन करून ठेवलं. एनिवे, हे झाल्यावर मग मी चेक केलं की जो व्यक्ती रजिस्टर्ड करत आहे त्याचा ईमेल आयडी ऑलरेडी यूज तर नाही, कारण आपल्या याच्यात डबल डबल रजिस्ट्रेशन होत नाही. म्हणजे ईमेल आयडी जी आहे ती प्रायमरी की आहे, तर ईमेल आयडी सारखा सारखा चालणार नाही. जर विशाल शिंदेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याचा ईमेल आयडी जर विशाल@123 आहे किंवा @gmail आहे, तर सेम त्याच ईमेल आयडीने डबल रजिस्ट्रेशन होणार नाही. तुम्हाला ईमेल आयडी चेंज करायला लागेल. व्यक्तीचे नाव सारखे असू शकतात पण ईमेल आयडी सारखा नको. तर याच्यानंतर लास्ट स्टेप मध्ये मी आलो इथे, मला ही इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल. इन्फॉर्मेशन स्टोअर करायसाठी मी जेवढे व्हेरिएबल्स आहेत ते सगळे एका ब्रॅकेट मध्ये घेऊन घेतले, ठीक आहे. मला युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड स्टोअर करायचे होते. आणि हे केल्यावर हे स्टोअर करण्यासाठी मी db.session.add ही एक फंक्शन असते, एक मेथड आहे एक प्रकारची. त्याला म्हणजे माझा एक व्हेरिएबल पास केला न्यू युजर. या लाईन मुळे काय होते, इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये स्टोअर होते. पण स्टोअर झालेली इन्फॉर्मेशन मला सेव्ह करायची, म्हणजे कन्फर्म करायची आहे, त्याकरिता मला लिहावं लागतं db.session.commit. कमिट फंक्शनचा वापर केल्यामुळे इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये स्टोअर झाली आणि तुम्हाला मेसेज येतो या प्रकारचा की साइन अप सक्सेसफुल, ठीक आहे. हा कोड सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला याला ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकावं लागलं, जेणेकरून जर एरर आला तर मी त्याला मॅनेज करू शकेल. आणि हे झाल्यावर मग तुम्ही साइन अप सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येतो. इथे तुमचा डेटाबेस कनेक्शनचा कोड झाला. सेम टू सेम डेटाबेसचा कनेक्शनचा कोड प्रत्येक ठिकाणी लागलेला आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, साइन अप वरून तुम्ही लॉग इन वर जाता. लॉग इन मध्ये सेम तीच टेक्निक आहे. टेक्स्ट बॉक्स आहे, इन्फॉर्मेशन फिलअप केली, बटनवर क्लिक केलं तर एंड पॉइंट वर एक्झिक्यूट होईल. एंड पॉइंट मध्ये काय होणार आहे, फक्त ही इन्फॉर्मेशन डेटाबेस मध्ये आहे की नाही हे चेक करायला लागेल ना. पण टेक्निक तर सेम टू सेम आहे. वापस आलो, बघा सेम लॉग इन साठी सुद्धा एक फंक्शन क्रिएट करून ठेवलाय, त्याचा सुद्धा एक एंड पॉइंट आहे आणि पूर्ण कोड तुम्हाला सेम दिसेल.
चेक केलं, बटन वर क्लिक झालं की नाही झालं, पोस्ट थ्रू. त्याच्यानंतर मी ईमेल आयडी टेक्स्ट बॉक्स मधून रीड केले, पासवर्ड रीड केला. ठीक आहे. त्याच्यानंतर मला चेक करायचं होतं. चेक करताना मी चेक केलं इफ युजर नेम आणि पासवर्ड हा डेटाबेस मध्ये मॅच करते का. जर डेटाबेस मध्ये मॅच करत असेल तर मी परत आलो, सेशन मध्ये युजर नेम आणि ईमेल आयडी पुट केला आणि त्याला लॉग इन केलं. लॉग इन केलं म्हणजे डॅशबोर्ड वाल्या पेजवर टाकलं. म्हणून तुम्ही जेव्हा युजर नेम आणि पासवर्ड इथं पुट करता, फॉर एक्झाम्पल इथे विशाल होते त्याचं ना, विशाल आणि V123 लॉग इन जेव्हा करता तेव्हा आपण डॅशबोर्डवर येतोय. बघा हे डॅशबोर्ड आहे, इथे लिहिलेलं आहे डॅशबोर्ड आणि सेम टू सेम ती गोष्ट इथे आहे, दिसते. ठीक आहे सर. आता इथे बघा सेम याच प्रकारची मी प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला फंक्शन्स लिहून ठेवलेले आहे. तुम्ही ते प्रोडक्ट ऍड करताना सेम फंक्शन कॉल होते. जर तुम्हाला सर्च करायचं असेल कोणताही कोड, आता प्रोडक्ट ऍड करायचा कोड सर्च करायचा आहे, शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. कंट्रोल F दाबा, कंट्रोल F दाबा, इथं ऍक्टिव्हेट होते. ठीक आहे. इथं टाईप करा तुम्हाला जे सर्च करायचं. तुम्हाला प्रोडक्ट ऍड करायचा कोड सर्च करायचा असेल, ऍड शब्द टाईप करा किंवा प्रोडक्ट टाईप करा. ठीक आहे. जिथे जिथे प्रोडक्ट असेल किंवा जिथे जिथे ऍड होत असेल किंवा साईन अप होत असेल, साईन अपचा कोड पाहिजे, SIGN साईन अप. बघा कोड सर्च करता येईल सरळ सरळ. ठीक आहे. एनिवे आता मी महत्वाच्या पॉईंटवर येतो. आता पाहिजे आपल्याला आपला हा वाला म्हणजे आपला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट. बघा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट पण कसं क्रिएट केलं. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करण्यासाठी मला आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, याला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. हा कोड आहे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा. आता नेमकं काय केलं आपण इथे सांगतो. बघा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट बनवण्यासाठी आपल्याला एक लायब्ररी वापरावं लागतं, त्याचं नाव आहे Web3. ठीक आहे. या Web3 वाल्या लायब्ररीला हे माहित पाहिजे की हे सगळे ब्लॉकचेन जे आहे हे कुठून येणार आहे. तर आपण इथं मेन्शन केलं की आमचे सगळेचे सगळे ब्लॉकचेन या आयपी ऍड्रेस वरून येत आहे. मग आता हा आयपी ऍड्रेस कोणाचा आहे. ऍक्च्युली हा आयपी ऍड्रेस गणाचचा आहे. तुम्ही जर इथं ओपन केलं गणाचला आणि जर टॅली केलं तर बघा हा आयपी ऍड्रेस गणाचचा आणि कोड मध्ये लिहिलेला आयपी ऍड्रेस सेम टू सेम आहे. म्हणजे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो ब्लॉकचेनचा वापर करून बनत असतो. ठीक आहे. तर इथे आपण हे लिहिलं. आता स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये नेमकी काय डिटेल असते ते सांगतो. बघा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली असते, पण इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याकरिताही सुद्धा आपल्याला ब्लॉक लागते, कारण ती एका ब्लॉकच्या फॉर्म मध्ये स्टोअर असते सगळीची सगळी इन्फॉर्मेशन. ठीक आहे. तर मगाशी तुम्ही काय केलं होतं, एकदम सुरुवातीला बघा हा कॉन्टॅक्ट ऍड्रेस आपण काढला होता, करेक्ट. तर हा कॉन्टॅक्ट ऍड्रेस सेम टू सेम इथं आहे. म्हणजे तुम्ही एक ब्लॉक खर्च केला, त्या ब्लॉक खर्च करून त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट ऍड्रेस मेन्शन केला आणि या कॉन्टॅक्ट ऍड्रेस मध्ये जेवढी इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे. आता यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते. हा जो पॅटर्न दिसते ना, या पॅटर्नला डिक्शनरी म्हणतात. पायथन मध्ये वेगवेगळे डेटा टाईप स्टोअर करण्याच्या टेक्निक्स असतात. ठीक आहे. तर या पॅटर्नला डिक्शनरी म्हणतात. डिक्शनरी. तर यामध्ये नेमकं काय स्टोअर असतं. यामध्ये स्टोअर असते तुमची पूर्ण ऑर्डरची इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमचं नाव काय आहे, कुठल्या प्रकारची इन्फॉर्मेशन स्टोअर होणार आहे, डिलिव्हर्ड म्हणजे ऑर्डर डिलिव्हर्ड म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे ऑर्डर बद्दल. ठीक आहे. ती सगळी इन्फॉर्मेशन एका फॉर्मॅट मध्ये स्टोअर राहते. हे फॉर्मॅट काय काय आहे बघा. इथे सगळी इन्फॉर्मेशन आहे. ही म्युटेबिलिटी आहे. टाईप म्हणजे कुठले कुठले तुम्ही फंक्शन्स वापरून राहिले आहे. ही इन्फॉर्मेशन स्थिर राहिली पाहिजे म्हणून कॉन्स्टंट म्हणून आहे. ओके. आणि प्रत्येक वेळेस इथे लिहिलेलं आहे बघा, ऑर्डर नाही, ऑर्डर मध्ये काय काय इन्फॉर्मेशन राहील मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक वेळेस इन्फॉर्मेशन लगभग सेम टाईपची राहते. ठीक आहे. म्हणजे इंटरनल टाईप, त्यात डेटा टाईप, कुठल्या डेटा टाईप मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते, कोणती इन्फॉर्मेशन स्टोअर असते, तर ऑर्डर आयडी म्हणजे ऑर्डर मध्ये ऑर्डर आयडी स्टोअर्ड आहे. प्लस ऑर्डर मध्ये अजून काय काय स्टोअर्ड आहे, युजरची इन्फॉर्मेशन स्टोअर्ड आहे, त्याचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे. त्याच ऑर्डर मध्ये अजून कोण कोण सप्लायर आहेत ते पण स्टोअर्ड आहे. म्हणजे हा एकच भाग आहे ऑर्डर, प्लस त्यात ऑर्डर आयडी आहे, युजर आहे, सप्लायर आहे, ती डिलिव्हर्ड म्हणजे डिलिव्हरी डेट वगैरे आहे, सगळं संपलं. त्याच्यानंतर सेम हे जेवढी इन्फॉर्मेशन आहे, प्लेस ऑर्डर आपण जेव्हा प्लेस करतो, तर ऑर्डर प्लेस करताना आपण इथं चेक केलेलं आहे की स्टेट काय, नॉन पेएबल. म्हणजे जर त्याच्या अकाउंटमध्ये जर काही पैसे वगैरे नसले तिथे नॉन पेएबल लिहून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा मी प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. याला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट काय असते, शॉर्टकट मध्ये जर सांगतो म्हटलं, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट इज अ कलेक्शन ऑफ डिक्शनरी. त्या डिक्शनरीमध्ये काय असते, जेवढंही तुम्ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून राहिले ब्लॉकचेनच्या बेसवर,
त्या ब्लॉकचेनच्या बेसवर ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचे फंक्शन्स यामध्ये लिहिलेले असतात. हा पूर्ण स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जो आहे, तुम्ही जर बघत असाल गेट ऑर्डर, ऑर्डर डिटेल, म्हणजे पूर्ण ट्रान्झॅक्शन बद्दलचा हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. ओके, तर हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्टचा पर्पज काय? तर पर्पज फक्त एवढा आहे की जे काही ट्रान्झॅक्शन होत आहे त्या ट्रान्झॅक्शन या स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने चाललं पाहिजे. दॅट्स इट. आता याच्यानंतर हा स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट आपल्याला एका ठिकाणी स्टोर करून ठेवायचा असतो, लोड करून ठेवायचा असतो. त्यासाठी आपल्याला web3.ether.contract असं एक फंक्शन असतं. त्या फंक्शनचा वापर करून ब्लॉकचेन कुठलं आहे प्लस ते कॉन्ट्रॅक्ट कुठलं आहे ही इन्फॉर्मेशन आपण एका कॉन्ट्रॅक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोर करून ठेवली आहे.